या दौंड तालुक्यामध्ये पाटस या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे। या साहेब पुढे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे। सकाळी आपण पुरंदर या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी व आपले समाज बांधव त्या ठिकाणी आपली बैठक झाली आणि ही आज दुसरी बैठक आहे। उद्या बारामती आणि इंदापूर आहे, परवा भोरवेल्ला आहे। म्हणजे हे बारामतीच्या याच्यामध्ये आपण ही मीटिंग घेण्या पाठीमागचा उद्देश आपला काय आहे की गेल्या 15 वर्षापासून आपण आपल्या समाजाकरता जे काम करत आहे, जे समाजाच्या मागण्या आहेत ते सरकार समोर मांडत आहे आणि सरकार समोर मांडून आपल्या ज्या स्वातंत्र्यानंतरच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या सर्व पूर्ण करून आपण घेत आहे आणि घेतल्या आहेत। अनेक मागण्या आपल्या बाकी आहेत आणि फक्त रामोशी बेडल समाजापर्यंत मीटिंग लावून त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवणं की आपल्याला इथून पुढे काय केलं पाहिजे। पण रामोशी समाजाला या ठिकाणी अध्यक्ष फक्त देवेंद्र फडणवीस आणि कमळ माहित आहे, ही वस्तुस्थिती आहे। कारण आम्हाला आतापर्यंत कुणीच काय दिलं नव्हतं, त्या देवेंद्र फडणवीस, मोदी साहेब आणि त्यांचे जे काय नेते असतील त्यांनी आमच्याकरता केलं। म्हणून आम्हाला ती एखाद्या आमच्या नेत्याला, मुलाला, कुणालाही झोपेतून उठून विचारलं तरी ते कमळ त्यांच्या डोळ्यासमोर येतं। त्याच्यामुळे ही मीटिंग आपण आयोजित केलेली आहे। आपण ही जी मीटिंग आयोजित केली याच्यामध्ये आता महायुती आहे, म्हणजे आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत। ही महायुती तयार झालेली आहे। त्या महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी घटक पक्ष म्हणून जय मल्हार क्रांती संघटना गेल्या महिन्यामध्ये सामील झालो। आपण ह्या क्षणाची वाट पाहत असताना गेल्या 15 वर्ष आपण जे कष्ट केलं, आपण एकत्र आलो, आपण संघटित झालो, आपण अनेक मोर्चे आंदोलन केले, अनेक सभा आपण केल्या, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी घटक पक्षामध्ये आपण बसलेलो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी ह्या तिन्ही पक्षांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे। आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण जर याला गेलो, म्हाडा मतदारसंघामध्ये गेलो, आपल्या समाजाला त्या ठिकाणी आपल्या समाजाची ताकद दाखवलेली आहे। खूप मोठी इज्जत आपली आहे। सांगली असन, सातारा असन, कोल्हापूर असन, जळगाव असन, पुणे जिल्ह्यामध्ये एक आपली काय मला माहित नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये जर बारामती मतदारसंघामध्ये जर आपलं 1 लाखाच्या आसपास मतदान आहे, 90,000 आपण मतदान दिलेलं आहे, ते भोरवेल्ला सोडून दिलेलं आहे आणि भोरवेल्ला जर पकडलं तर 1 लाख मतदान आपलं आहे। आणि जर 1 लाख मतदान या ठिकाणी आपलं आहे, ही निवडणूक कितीही काय झालं अध्यक्ष तरी ही निवडणूक म्हणजे एवढी सोपी कुणालाच नाही। म्हणजे आपण जे बोलतो त्याच्यामध्ये की ही सोपी कुणालाच नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये जो समाज हिशोबात नाही, जो समाज कधी बेरजीमध्ये नाही कुणाच्या, जो समाज कधी त्या समाजाचा हिशोबच कोणत्या नेत्याने केलेला नाही, असा 1 लाख समाज आज अजितदादांच्या पाठीमागे त्या ठिकाणी सपोर्ट करण्याकरता येणार आहे। आणि आता त्या ठिकाणी समाजल्यानंतर अजितदादाचा फोन आला, अजितदादांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी काम आपण करणारच होतो, पण त्या ठिकाणी मान सन्मान, रामोशी समाजाचा इतिहास आहे की आमच्यापाशी काही राहिलं नाही तरी चालेल, आमच्या पूर्वजांपाशी काही राहिलं नाही तरी चालेल, पण आम्हाला मान सन्मान ज्यावेळेस मिळेल, आम्हाला इज्जतीची वागणूक ज्यावेळेस मिळेल त्यावेळेसच आम्ही उपाशी राहू घरामध्ये। पण मान सन्मान जर नाही मिळत आम्ही कुणाचीच नाही, असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। म्हणून त्या ठिकाणी दादांचा फोन आला, नंतर आपण त्या काही रेकॉर्डिंग आपण लोकांपर्यंत पाठवली, लोकांना त्या ठिकाणी समजावा की आपल्याला अजितदादांचा व नानाला फोन आलाय। आपण ही मदत म्हणून नाहीये, ही जी लढाई आहे ही लढाई काल आपण पाहिलं असेल की ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी जे आपण सर्वजण दैवत मानता, त्या देवेंद्रजींनी काल भाषण केलं याला इंदापूरला
की ही लढाई शरद पवार साहेबांच्या विरुद्ध अजितदादांची नाहीये, ही लढाई सुमित्राताई वहिनींच्या विरुद्ध सुप्रियाताईंची नाहीये, ही लढाई मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधीची आहे। आणि खऱ्या अर्थानं माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की जे काँग्रेस जी गांधी घराणं आहे किंवा काँग्रेस घराणं आहे, आजपर्यंत आपण त्यांचा हिशोब करणं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकरता त्यांनी काहीच केलं नाही। आता एक आपल्याला संधी मिळालेली आहे, तर ह्या जी घराणं आहे किंवा गांधी घराणं असेल किंवा काँग्रेस सरकार असेल, ह्या सर्वांनी आपल्या समाजाचं वाटोळं केलेलं आहे। आपल्या समाजाला कधी संघटित येऊन दिलेलं नाही, आपल्या समाजाच्या कधी कोणत्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही, आपल्याला फक्त भीती दाखवत बसले, आपल्याला फक्त बीजेपी पासून किंवा या सर्व नेत्यांपासून बाजूला ठेवलं की त्या ठिकाणी बीजेपी जो पक्ष आहे ब्राह्मणांचा पक्ष आहे, बीजेपी जो पक्ष आहे हा गोरगरिबांचा पक्ष नाही, हा नेत्यांचा पक्ष आहे। की सर्व अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत आणल्या, आपला इतिहास लपवायचं काम केलंय, अमकं तमकं आपल्याला सांगत राहिले। खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय कुणी दिला, आपल्याच्या मागण्या पूर्ण कुणी केल्या, आपला वापर कुणी करून घेतला, ही आपण आज आपल्याला समजायची वेळ आलेली आहे। आपला वापर इथून पाठीमागच्या काळामध्ये 18 पिढ्या आपल्या गेल्या, त्या सर्व आपल्या समाजाचा वापर ह्या काँग्रेस सरकारने करून घेतला, ह्या बीजेपी पासून आपल्याला बाजूला ठेवलं। मला एक सांगा की आता सुद्धा तोच प्रचार आपल्या समाजामध्ये चालू आहे, जे ज्येष्ठ नेते आपले अनेक नेते आहेत त्या समाजा आपल्यापर्यंत अजून मेसेज जातोय की हा ब्राह्मणांचा पक्ष आहे, हा ब्राह्मणांचा पक्ष आहे। मला सांगा आद्य क्रांतीवीरांना न्याय कोणी दिला? ह्याच पक्षाने दिला। आपल्या आर्ध क्रांतीवीरांचा हा गोरगरिबांचा पक्ष नाही, हा नेत्यांचा पक्ष आहे। की सर्व अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत आणल्या, आपला इतिहास लपवायचं काम केलंय, अमकं तमकं आपल्याला सांगत राहिले। खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय कुणी दिला, आपल्याच्या मागण्या पूर्ण कुणी केल्या, आपला वापर कुणी करून घेतला, ही आपण आज आपल्याला समजायची वेळ आलेली आहे। आपला वापर इथून पाठीमागच्या काळामध्ये 18 पिढ्या आपल्या गेल्या, त्या सर्व आपल्या समाजाचा वापर ह्या काँग्रेस सरकारने करून घेतला, ह्या बीजेपी पासून आपल्याला बाजूला ठेवलं। मला एक सांगा की आता सुद्धा तोच प्रचार आपल्या समाजामध्ये चालू आहे, जे ज्येष्ठ नेते आपले अनेक नेते आहेत त्या समाजा आपल्यापर्यंत अजून मेसेज जातोय की हा ब्राह्मणांचा पक्ष आहे, हा ब्राह्मणांचा पक्ष आहे। मला सांगा आद्य क्रांतीवीरांना न्याय कोणी दिला? ह्याच पक्षाने दिला। आपल्या आर्ध क्रांतीवीरांचा जे तिकिटाचं जी घोषणा केली ह्याच सरकारने केली, ह्याच मोदी सरकारने केली। आणि आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावाचं आर्थिक विकास महामंडळ यांनीच केलं। आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांना आमदारांना कधी नाव आलं नाही, ह्या देशाचा पंतप्रधान जर आद्य क्रांतीवीरांचं नाव घेतो तर ही जी भूमिका आहे, एवढी भूमिका स्मारक आसन अनेक गोष्टी आपल्याकरता केलेल्या आहेत, ह्या मोदी सरकारने आणि ह्या बीजेपीने आपल्याला सपोर्ट केला म्हणून केलेला आहे। आणि यांचाच अर्थ की आपण त्यांनी जी खाली दिलेले आहेत, मग ते अजितदादांच्या विषय त्या ठिकाणी वहिनी साहेब त्या ठिकाणी आहेत, आपण त्या ठिकाणी मदत करणारच होतो, पण आता आपल्याला ताकदीने मदत करावं लागणार आहे। कारण पुणे जिल्ह्यामध्ये या बारामती मतदारसंघामध्ये आपण बेरजीत नाहीये। दादांचा ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस आमचा बाकीचा विषय झाला नसेल की सर्वांनाच या ठिकाणी ऐकायजोगी गोष्ट आहे की त्या ठिकाणी मी दादांना बेरीज सांगितल्यानंतर दादांना त्या ठिकाणी थोडं स्मित हास्य आलं, स्मित हास्य म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, स्मित हास्य आलं। आणि म्हणजे नाही का, म्हणजे काहीतरी सांगतोय असं त्या ठिकाणी 90,000 म्हणल्यानंतर, पण आपल्याला आता वेळ आलेला आहे। दादाला म्हणलं दादा मी 10,000 लोकांचा मेळावा बारामतीला होते, दादांना ती पण थोडं बाकीच्यांनी सुद्धा सांगितलं की 10,000चा मेळावा नाना म्हणतोय लावणार आहे, ती सुद्धा खोटच वाटलेलं आहे। पण खऱ्या अर्थानं आपला अंदाज दादाला नाही, आपला अंदाज कुणाला आलेला आहे? आपला अंदाज ह्या देशाच्या पंतप्रधानाला आलेला आहे। आपला अंदाज रामोशांचा अंदाज ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना आलेला आहे, आपला अंदाज अजितदादांना नाही। आपला अंदाज आता अजितदादांना आपला दाखवून द्यायचा आहे। आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बारामती या ठिकाणी 8 दिवस असो किंवा 10 दिवस असो किंवा 12 दिवस आपल्याकडे राहिलेला असो, आपण बारामती या ठिकाणी मेळावा लावणार आहे। त्या ठिकाणी 12,000 मतदान ह्या दौंड तालुक्यामध्ये आहे। आपण पूर्ण सर्वे केला त्याच्यामध्ये 12,000 मतदान या ठिकाणी आहे। इथून किमान 4,000 लोक आपली बारामती या ठिकाणी घेऊन जायच्यात आपल्याला, किमान 4,000 लोक। आणि हे याच्याकरता ज्यावेळेस बारामती मध्ये आपण मेळावा घेऊ, बारामतीमध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण जाऊ, त्या ठिकाणी रामोशी बेडर समाजाचा हिशोब करावा लागणार। बारामतीमध्ये ज्यावेळेस आपली सभा होणार, ज्यावेळेस मेळावा होणार, त्यावेळेस हा मेसेज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे, याची नोंद आपण सर्वांनी घ्या।
कारण बारामती हे असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी बेरजीत नसलेला समाज, रामोशी समाज हा बेरजेत नसलेला समाज त्या ठिकाणी जर लाखोच्या संख्येने आहे हे जर दाखवून दिलं तर इथून पुढच्या काळामध्ये आपला प्रत्येक तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य असणार आहे आणि पंचायत समिती सदस्य असणार आहे, मार्केट कमिटी सदस्य असणार आहे, कारखान्याला आपल्याला घ्यावं लागणार आहे, ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ती होणार आहे। आणि त्यामुळं ह्या किती काही जरी झालं तरी ह्या महाराष्ट्रामध्ये जरी बीजेपीचं सरकार असलं, देशामध्ये बीजेपी सरकार असलं तरी जिल्ह्यामध्ये अजितदादा ही व्यक्ती आहे आणि रोखठोक व्यक्ती आहे। अजितदादाच्या टीम मध्ये मी काम केलं, योग काम, म्हणजे आज किरण इथून गेले त्या ठिकाणी मी आहे किंवा योगेश जगताप आहे, शशांक मोहिते, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी योग मध्ये उपाध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे। मला माहित आहे ती व्यक्ती जी आहे ती रोखठोक आहे, त्याला बाकीचं अजितदादांना ती काय हे नसतं। पण त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ही दाखवून देऊ त्या ठिकाणी महामंडळाचा विषय त्यांनी त्या दिवशी काढला, रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकलं असेल की महामंडळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बजेट वाढवून देऊ म्हणले, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सांगतो की आपण ताकद ज्यावेळेस दाखवू, आज 50 कोटी रुपये आपल्या महामंडळाला त्यांनी दिलेला आहे। आपल्याला दादांक त्या ठिकाणी अर्थ खातं आहे, अर्थ खातं म्हणजे जे पैशाचं खातं आहे, जे देण्याचं खातं आहे ते अजितदादांचं आहे। आणि आपण जर याच्यामध्ये जर ताकदीने आपण ह्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्यांच्या पाठीमागे राहिलो आणि आपण सुमित्रा वहिनींना जर निवडून आणण्याच्या याच्यामध्ये जर निर्णायक मतदान आपलं आहे आणि ती निर्णायक मतदान आपण जर लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण जर केलं तर येणाऱ्या काळामध्ये 1000 कोटी रुपये आपण अजितदादांना मागणार आहे महामंडळाकरता। आणि ही महामंडळात ज्यावेळेस 1000 कोटी रुपये असू शकतात त्यावेळेस महाराष्ट्रातला एकही माझी माता भगिनी कुणाच्या दारामध्ये, कुणाच्या घरामध्ये, कुणाच्या बांधाला जाऊ शकत नाही, त्यांच्याकरता हा निर्णय होणार आहे। जी माझे तरुण मंडळी आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांना काम नाही हाताला, त्या तरुणांकरता हे सर्व काम होणार आहे। जे माझे सर्व शिकून घरी बसलेले आहेत त्यांना कुठला धंदा नाही, त्या ठिकाणी आपण बिझनेसचं त्या ठिकाणी महामंडळातून आपण ती तरतूद करून देणार आहे। अनेक गोष्टी आपण ह्या महामंडळाच्या माध्यमातून करून देणार आहे। आपली परीक्षाची वेळ आहे, आपण आता ह्या ज्या स्टेजला आहे आपल्याला दाखवून देण्याची वेळ आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण हे जे येणारा काळ आहे 30 दिवस आपलं कोण राष्ट्रवादी काय करते, काँग्रेस काय करते, बीजेपी काय करते याच्याशी काही आपल्याला मतलब नाही। आपली जय मल्हार क्रांती संघटना, रामोशी बेडर समाज, अजून काय बाकीचे आपल्याला मातंग समाज आपल्याला जॉईंट आहे, परत बौद्ध समाज आपल्या काय आहे, कोळी समाज आहे, माळी समाज, जो काय असेल त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत केलेली आहे ते पण आपल्यामध्ये येऊ शकतात। असं सर्वांना घेऊन ह्या याच्यामध्ये ह्या इलेक्शन मध्ये आपण सुमित्राताईंच्या जे घड्याळाचं चिन्ह आहे त्या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी बहुमताने त्या ताईंना, वहिनींना त्या ठिकाणी विजय करायचं ही आपली या ठिकाणी आपण घोषणा करत आहे, आपण प्रत्येकाला सांगत आहे। 30 दिवस आपल्याकडे जे आहेत त्या 30 दिवसामध्ये आपण कुठेही कच खायची नाही, आपण कुठेही प्रचाराला कमी पडायचं नाही। आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या तालुका अध्यक्ष असतील किंवा यांना सगळ्यांना वरून आदेश आहेत की जय मल्हार क्रांती संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना मान सन्मान देण्याची भूमिका आपण केलेले आहे, दिलेले आहे। इथून पुढच्या काळामध्ये जो आपण त्यांच्याकडे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉलिंग, ते प्रचाराला तुमची जी काय सुविधा असेल, जी काय प्रचाराची तुम्हाला म्हणजे असेल त्या ठिकाणी सर्व काय केलेले आहे ते पण आपल्यामध्ये येऊ शकतात। असं सर्वांना घेऊन ह्या याच्यामध्ये ह्या इलेक्शन मध्ये आपण सुमित्राताईंच्या जे घड्याळाचं चिन्ह आहे त्या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी बहुमताने त्या ताईंना, वहिनींना त्या ठिकाणी विजय करायचं ही आपली या ठिकाणी आपण घोषणा करत आहे, आपण प्रत्येकाला सांगत आहे। 30 दिवस आपल्याकडे जे आहेत त्या 30 दिवसामध्ये आपण कुठेही कच खायची नाही, आपण कुठेही प्रचाराला कमी पडायचं नाही। आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या तालुका अध्यक्ष असतील किंवा यांना सगळ्यांना वरून आदेश आहेत की जय मल्हार क्रांती संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना मान सन्मान देण्याची भूमिका आपण केलेले आहे, दिलेले आहे। इथून पुढच्या काळामध्ये जो आपण त्यांच्याकडे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉलिंग, ते प्रचाराला तुमची जी काय सुविधा असेल, जी काय प्रचाराची तुम्हाला म्हणजे असेल त्या ठिकाणी सर्व काय होणार आहे। त्यामुळे आपण एक नोंद घ्या की आपण आपला पहिलं ठरलेलं होतं की याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मोठी सभा करायची, पण आता आपण प्रत्येक तालुक्यामध्ये नाही प्रत्येक गावात कोपरा सभा करणारच आहे। पण आपण बारामती या ठिकाणी
किमान आपली 10 ते 15 हजार लोकांचा मेळावा तिथं करणार आहे आणि तो मेळावा आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण करणार आहे त्या ठिकाणी इथून सर्वजण आपण 4000च्या पुढे आपण बारामतीला येण्याचा प्रयत्न करा असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। मी परत एकदा आपल्याला खूप खूप या ठिकाणी काल आपण एकच दिवसामध्ये मीटिंग करता या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो। मी नाव